तर तब्बल 29 महानगरपालिकांमध्ये कुठे कोण बिनविरोध निवडून आलेला आहे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। बघा, निवडणुकीच्या मतदानाच्या आधीच अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले। एकूण जर बघितलं आपण तर भारतीय जनता पक्षाला पुण्यात 2, पिंपरी चिंचवडमध्ये 2, पनवेलमध्ये 6, भिवंडीत 6, कल्याणमध्ये 15, धुळ्यात 4, मालेगावमध्ये जळगावमध्ये 6 आणि अहिल्यानगरमध्ये 3 असे 44 नगरसेवक भाजपचे निवडणुकी मतदानाच्या आधीच बिनविरोध निवडून आले। ही संख्या शिवसेनेची 22 आहे, जिथं कल्याणमध्ये 7, ठाण्यात 7 आणि जळगावमध्ये 6 उमेदवार त्यांचे बिनविरोध निवडून आले, बिनविरोध झाले। राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 अहिल्यानगरमध्ये बिनविरोध झाले। इस्लामिक पार्टीचा 1 तो आलेला आहे मालेगावमध्ये आणि अपक्ष 1 निवडून आलाय पनवेलमध्ये। तर ही परिस्थिती आहे। निवडणूक व्हायची आहे पण त्या आधीच 22 नगरसेवक महायुतीचे निवडून आले। आता वळूया पुढच्या बातमीकडे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 10 वर्षांनी होत आहेत, त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी आपल्या सगळ्यांना पाहायला मिळते। या भाऊगर्दीनं कधी नव्हे ते महापालिका निवडणुकीत अपक्ष आणि बंडखोरांचा बोलबाला दिसतोय। पण प्रश्न आहे, प्रस्थापितांच्या पुढे अपक्ष आणि बंडखोर तग धरू शकतील का हो? हे विचारण्याचं कारण असं आहे, 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी अपक्ष उमेदवारांची चिंता वाढवणारं मतदान केलं होतं। महानगरपालिकेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी राज्यभरात आक्रमक पवित्रा घेतला। एव्ही फॉर्म मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कारचा पाठलाग केला, मंत्र्यांना खडेबोल सुनावले, तर पक्षानं तिकीट नाकारल्यानंतर काहींनी कपडे फाडले। अनेकांना त्यांचे अश्रू रोखता आले नाही। परिणामी राजकीय पक्षांकडून तिकीट मिळालं नाही म्हणून अनेकांनी बंडखोरी केली। अनेकांनी अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला। राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 893 वॉर्ड आहेत। त्यात 2869 जागा आहेत, तर 33,606 उमेदवारी अर्ज दाखल झालेत। राजकारण हे आता करिअर झालं लोकांसाठी। आपण राजकारणात प्रवेश केल्यानंतर कुठलं ना कुठलं पद पाहिजे आणि ते पद जर शासकीय आणि निमशासकीय संस्थेतलं असेल तर त्याचा एक प्रभाव असतो आणि तिथून राजकारणाची खरी सुरुवात होते। त्यामुळं प्रत्येकाला घाई झाली आहे। महानगरपालिका निवडणुकीत हजारो अपक्ष आणि बंडखोर मैदानात आहेत, मात्र त्यांचा विजयाचा मार्ग सोपा नाहीये। कारण 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्षांची धुळदाण उडाली। 288 विधानसभा मतदारसंघात सर्व अपक्षांना एकूण 19,92,817 मतं मिळाली। टक्केवारीत हे प्रमाण अवघं 3.7% इतका होतं। फक्त 2 अपक्ष उमेदवार जिंकले। चंदगडमधून शिवाजी पाटील आणि जुन्नरमधून शरद सोनावणे हे 2च अपक्ष विजयी झाले। याचा अर्थ मतदारांनी त्या निवडणुकीत अपक्षांना नाकारलं होतं। त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत मतदार कशा पद्धतीने मतदान करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अधिकार मिळतात, विकास निधी मिळतो आणि राजकारणामध्ये नवीन काहीतरी करण्यासाठी तो एक स्टेपिंग स्टोन मानला जातो, म्हणजे एक आधार मानला जातो। तर हे जर मिळत नसेल तर मग तगमग होते, चिडचिड होते। निवडणुकीच्या मैदानात अपक्ष आणि बंडखोर विजयाचा संकल्प करून उतरलेत। आता मतदार त्यांचा संकल्प तडीच नेतात की नाही हे 16 जानेवारीला स्पष्ट होईल। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।